तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये मित्रांनो आज एक भयंकर ड्रामा घडलेला आहे. एकदम फिल्मी स्टाईलमध्ये मित्रांनो एक भयंकर ड्रामा आपल्या या कोर्टामध्ये मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये पाहायला भेटलेला आहे. तर मित्रांनो हा जो वकील आहे, या वकिलाने मित्रांनो सरळ आज सुप्रीम कोर्टाच्या जजेसवरती चक्क केसेसचे पेपर्स फेकून मारलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो याने शिवीगाळसुद्धा केलेली आहे. तर मित्रांनो चला बघूया की नेमकं प्रकरण काय आहे. तर मित्रांनो प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. प्लीज पूर्ण हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो जी ही आजची सुप्रीम कोर्टातली जी घटना आहे मित्रांनो, ती घडली आज 11 वाजता. ज्यावेळेस मित्रांनो जे आजचं जे वर्किंग बेंच होतं, ते बेंच होतं मित्रांनो जस्टिस के.व्ही. विश्वनाथ आणि आलोक आराधे यांचं. हे जेव्हा मित्रांनो सुनावणी करत होते, त्यावेळेस मित्रांनो ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तर मित्रांनो काय झालं, जेव्हा ही सुनावणी करत होते, तेव्हा मित्रांनो एक पिटिशनर इन पर्सन हा व्यक्ती तिथे आला, म्हणजेच हा वकील आहे, तो तिथे आला. आता काय, तर तो म्हणाला मित्रांनो, तो स्वतःला द सोवरीन म्हणाला, म्हणजे मी सार्वभौम आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये अशी रीत आहे की वकील जेव्हा न्यायाधीशांना संबोधत असतो तेव्हा तो म्हणत असतो की माय लॉर्ड्स. परंतु मित्रांनो त्यांनी माय लॉर्ड्स न म्हणता त्यांनी तो म्हणाला मित्रांनो ज्युडिशियल सर्वंट्स. जजेसला त्यांनी ज्युडिशियल सर्वंट म्हणून संबोधित केलं आणि स्वतःला मित्रांनो म्हणाला तो द सोवरीन, मी सार्वभौम आहे. आणि मी तुम्हाला आदेश देतो, आय ऑर्डर यू द रजिस्टर द FIR अगेन्स्ट द ASP ऑफ लखनौ. ASP लखनौच्या ASPवर तुम्ही FIR दाखल करा, कारण ते सिंडिकेट ऑफ सायबर क्राईम चालवत आहे. असं म्हणत मित्रांनो त्यांनी त्याच्या हातातले जे कागद होते, ते कागद मित्रांनो त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जजेसच्या दिशेने फेकले. त्यानंतर मित्रांनो त्याने जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत मित्रांनो सूर्यकांत यांना मित्रांनो त्याने शिवीगाळसुद्धा केली. आणि त्याच वेळेस मित्रांनो तिथल्या एका सिक्युरिटी पर्सनने त्याला येऊन ताब्यात घेतले आणि त्याला वळून बाजूला घेऊन गेले. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सर्वाबद्दल? जो लोकांच्या मधला जो असंतोष आहे तो वाढत चाललेला आहे का? आणि न्यायपालिकेची जी जबाबदारी होती ती जबाबदारी न्यायपालिका विसरत चालल्यामुळेच हा जो असंतोष आहे तो लोकांमध्ये आता सध्या वाढत आहे का? तुम्ही सर्व गोष्टीमध्ये मित्रांनो बघत असाल की आता शिक्षण व्यवस्थेमध्ये कसा भ्रष्टाचार चालू आहे. त्याच्यानंतर इथेनॉलचा प्रश्न आहे. त्याचबरोबर मित्रांनो रोड आणि ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा मित्रांनो खूप भ्रष्टाचार होत चाललेला आहे. पुलं कुठंही पडत आहेत, काही वाढलेले आहे, युद्ध वाढलेलं आहे. लोकांना असं संबोधलं जाते की तुम्ही सोनं खरेदी करू नका, बाहेर फिरायला जाऊ नका. आणि यासोबतच मित्रांनो या सगळ्यांचा रोष आपल्याला असा पाहायला भेटत आहे का? न्यायपालिका मित्रांनो ही एक इंडिपेंडंट बॉडी असते. पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, आता ही न्यायपालिकासुद्धा इंडिपेंडंट राहिलेली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. मित्रांनो मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तोपर्यंत धन्यवाद.